अहो, मी तुमच्या पुढे हात जोडते. ज्योतीचे दागिने तिला परत द्या. घरामध्ये लग्न आहे, एवढे पाहुणे मंडळी आली आहेत. सगळ्या बायका पायाच्या नखापासून केसाच्या टोकापर्यंत दागिन्यांनी मडलेल्या आहेत आणि बिचारी आपली सून, तिच्याकडे एकही दागिना नाही. हे चांगलं दिसेल का? म्हणजे आता तू मला शिकवणार काय चांगलं दिसतं आणि काय नाही? ही गोष्ट तू तुझ्या मुलाला का नाही शिकवली? याच कारणावरून मनोजराव आणि नीताताईंच्या मध्ये वाद झाला. खरं तर मनोजराव आणि नीताताईंना अरुण नावाचा एकुलता एक मुलगा होता. पण अरुणचं मन कोणत्याच गोष्टीत रमत नव्हतं, ना नोकरीत ना व्यवसायात. त्याला वाटायचं काही केलं तरी लगेच पैसे मिळायला हवेत. नवीन नोकरीला लागला की लगेच प्रमोशन हवं, नाहीतर किमान मोठा पगार पाहिजे. आणि जर व्यवसाय सुरू केला तर साहेबांसारखं खुर्चीवर बसून आदेश द्यायचे. पण त्याला हे समजत नव्हतं की नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीसाठी कष्ट, बुद्धी आणि मन लावून काम करणं आवश्यक असतं. पण अरुणमध्ये या गुणांचा पूर्ण अभाव होता. त्यामुळेच तो ना नोकरी टिकू शकत होता ना कोणता व्यवसाय उभा करू शकत होता. आणि याच बेफिक्रीपोटी त्याने आपली बायको ज्योती हिचे सगळे दागिने गहाण ठेवले होते, तेही कोणाला न विचारता. ज्योतीने देखील ही गोष्ट घरच्यांना सांगण्याचं गरजेचं समजलंच नाही. तिच्या सासरे सासूंना तर याची कल्पनाही नव्हती. ही धक्कादायक गोष्ट मनोजराव आणि नीताताईंना तेव्हा समजली. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. याचा काय अर्थ? 1 वर्ष झालं दागिने गहाण ठेवून, कितीतरी महिने हप्तेही भरले नाहीत आणि म्हणूनच आता हे दागिने निलाम होणार. हा धक्का पचायच्या आधीच त्यांनी अरुण आणि ज्योती समोर जाऊन संतापाने गर्जना केली. तुला लाज कशी वाटली नाही बायकोचे दागिने गहाण ठेवताना? इतक्या खालच्या पातळीला जाण्याआधी मरण का नाही पत्करलंस? आमच्या घराण्यात कधीच असं काही घडलं नाही आणि वरून तो हप्तेही भरले नाहीत. त्यामुळे आता हे दागिने कायमचे गेले? हो, मग जाऊ द्या ना बाबा. आमचे दागिने होते, माझ्या बायकोचे होते. निलाम होत असतील तर होऊ द्या. तुम्ही एवढं राग का करताय? आम्ही तुम्हाला हप्ते भरायला सांगितले होते का? आम्ही दागिने सोडवायचा खूप प्रयत्न केला पण जमलंच नाही. आता ते निलाम होत असतील तर होऊ द्या. तुम्ही उगाचच एवढ्या छोट्या गोष्टीचा तमाशा करू नका. असं बोलून अरुण तेथून निघून गेला. अरुण गेल्यानंतर मनोजराव ज्योतीकडे वळले आणि म्हणाले, सुनबाई, तू शिकलेली आहेस, समजूतदार आहेस, तरीही तुला एवढीही समज नाही का? तुझे सगळे दागिने अरुणला कसे काय दिलेस? तुला माहिती नाही का? स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं स्त्रीधन. ते तुझं सुरक्षा कवच असतं आणि तू ते न विचारता अरुणच्या हातात कसं दिलंस? दिलं तर दिलं, पण त्याच्या निलामीचीही पर्वा केली नाहीस. तुला काही फरकच पडत नाही का? ज्योती नजरेला नजर भिडवू शकत नव्हती. ती हलक्या आवाजात म्हणाली, बाबा, आता मी काय करू? त्यांनी दागिने सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांना शक्य झालं नाही. सोडवू शकला नाही म्हणजे काय? कधी त्यांनी प्रयत्न केला का? कुठेही काम करायला लाव, पैसा कमायला सांग, पण तुझे दागिने त्यानेच परत आणले पाहिजेत. बाबा, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला पण जे नशिबातच नाही ते मिळणार तरी कसं? जाऊ द्या, निलामी होऊ द्या. ज्योतीचा आवाज आता थोडा थंड पडला होता. ती पण अरुणची भाषा बोलत होती आणि मग तीही तेथून निघून गेली. मनोजराव मनातून तळमळले. हे दोघं इतक्या सहजपणे दागिने गमावणार? कोणत्याही गोष्टीची किंमत नाही यांना. पण मनोजरावांना घराची इज्जत अशी रस्त्यावर निलाम होऊ द्यायची नव्हती. त्या दागिन्यावर त्यांनी किती प्रेमाने, हौसेने खर्च केला होता. हे दागिने त्यांच्या सुनेसाठी आहेत, निलामीसाठी नाही. त्यांनी ठरवलं, जर दागिने निलाम होणारच असतील तर मी ते सोडून आणतो. निदान घरचे दागिने घरात तरी राहतील. मनोजरावांनी ज्योतीकडून ते निलामीचे पेपर्स घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोजराव स्वतः सर्व दागिने सोडून घरी आले. पण ते दागिने त्यांनी ज्योतीला दिले नाहीत. ते सरळ नीताताईंकडे गेले आणि त्यांच्या हाती ते दागिने देत म्हणाले, हे सगळे दागिने नीट सांभाळ. अरुण आणि ज्योतीच्या हाती यापैकी एकही दागिना लागून देऊ नकोस. नीताताई आश्चर्याने म्हणाल्या, का? हे दागिने तर ज्योतीचेच आहेत ना? मनोजराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले, होते. हे दागिने तिचे होते, पण मी माझ्या पैशाने ते सोडून आणलेत, त्यामुळे आता हे माझे आहेत.
मी जे ज्योतीसाठी दागिने बनवले होते ते तिने निलाम होऊ दिले. मनोजरावांचा कंठ दाटून आला. त्यांच्या काळजात काहीतरी ठणकत होतं. त्यांना माहीत होतं, जेव्हा स्वप्न तुटतं तेव्हा मन कसं कोलमडतं. एकतर मुलगा नालायक निघाला, त्यात वर दागिनेही विकून टाकले गेले. मनोजरावांचं कुटुंब मोठं होतं. ते आपला भाऊ दीपकरावांसोबत राहत होते. घरात सध्या दीपकरावांच्या मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती. हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला आणि संपूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेलं. सर्व महिला एकत्र आल्या होत्या. हास्य, विनोद, गाणी, गप्पा सुरू होत्या. त्यातच नीताताईंची नजर पुन्हा पुन्हा ज्योतीवर जात होती. ज्योती इतर स्त्रियांमध्ये अगदी वेगळी दिसत होती. ना गळ्यात हार, ना कानात झुमके, ना हातात सोन्याच्या बांगड्या. रोजच्या वापरातले तेच जुने दागिने साधे तिने घातले होते. नीताताईंच्या मनात हुरहुर दाटली. इतर बायका सोन्याने मडलेल्या दिसत होत्या आणि ज्योती अगदीच ओसाड वाटत होती. कोणीही ओळखू शकत नव्हतं की ज्योतीच्या दागिन्यांची निलामी झाली आहे. सर्वांना असंच वाटत होतं की उन्हामुळे ती दागिने घालत नाही. पण बायका बायकाच असतात. काही बायकांनी पुन्हा पुन्हा तिला विचारायला सुरुवात केली, ज्योती जरा काहीतरी घाल ना ग, कसं रिकामं गळ्यानं शोभून दिसतं का ग, हे काय लग्नाचं घर आहे आणि तू अशी नुसतीस. ज्योती काय सांगणार. ती फक्त एकच कारण देत होती, गरमी खूप आहे, मन नाही करत घालावंसं. पण शेवटी हे कारण किती वेळ चालणार. लग्नाच्या दिवशी तरी दागिने घालावेच लागणार होते. म्हणून ज्योतीने आधीच खोट्या दागिन्यांची व्यवस्था करून ठेवली होती. ही गोष्ट जेव्हा नीताताईंना समजली त्यांचा जीव टांगणीला लागला. त्या तडक मनोजरावांकडे धावत आल्या आणि चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या, हे बघा, तुम्ही रागवू नका, प्लीज माझं ऐका, हा राग सोडून द्या. सगळ्या बायका पुन्हा पुन्हा ज्योतीला विचारत आहेत, तुम्हाला समजतंय ना, ज्योतीने जर दागिने घातले नाही तर लोक चर्चा करतील आणि समाजात आपली काहीच किंमत राहणार नाही. मनोजराव शांत होते पण त्यांचा आवाज ठाम होता. नीता, तुला काय हवंय? मी तिला दागिने परत देऊ? तुला माहित आहे ना, जो माणूस एकदा दागिने विकतो तो त्यांना पुन्हा विकायलाही मागे पुढे पाहणार नाही. त्याला वाटत राहतं की असं काय बाबा आहेत ना ते परत सोडून आणतील. आणि तुला चांगलं माहित आहे की मी हे दागिने कसे सोडून आणले आहेत. तुझ्या त्या नालायक मुलाने आणि सुनेचे क्षणाचाही विचार केला नाही. मनोजरावांचा आवाज संतापाने कडवट झाला होता. निलाम करू द्या. एका क्षणात निर्णय घेतला त्यांनी. त्यांचा घमंड बघ, त्यांची बोलायची पद्धत बघ. मनोजराव अजून सुद्धा विसरलेले नव्हते. आणि अरुण, त्याला दिसत नाही का त्याची बायको सगळ्या बायकांमध्ये किती उठून दिसते. रिकामी. नीताताईंनी खोल श्वास घेतला. स्वतः ज्योती तिच्या करणीची शिक्षा भोगत आहे. पण जर आपण आता दया दाखवून दागिने परत दिले तर ते परत आपल्याला देणार नाहीत. त्यांच्या आवाजात तडफड स्पष्ट होती. त्यांना एक मुलगी आहे हा तरी विचार कर. नीताताई शांतपणे ऐकत होत्या. दागिने मी माझ्या जवळ ठेवले आहेत, स्वतःसाठी नाही. मला काय करायचं आहे त्या दागिन्यांचं. पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. म्हणूनच मी हे त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ठेवले आहेत. उद्या ती मोठी होईल, लग्न होईल, तिलाही दागिने लागतील. आणि जर त्यांनी अशीच परिस्थिती ठेवली तर तिच्यासाठी काही करू शकणार नाहीत. नीताताईंच्या शब्दांनी मनोजराव विचारात पडले. त्यांचा आवाज थोडा नरम झाला. पण तुझंही बोलणं बरोबर आहे. त्यांनी खोल श्वास घेतला. तू असं कर, ज्योतीला तिचे दागिने परत देण्याऐवजी तुझे दागिने घालाय दे. आणि तसंही तुझ्याजवळ भरपूर दागिने आहेत. म्हणजे नंतर लग्न झाल्यावर तुझे दागिने हक्काने मागू शकतील. पण जर आपण तिचेच दागिने परत केले तर आपण त्यांना मागू शकणार नाही आणि ते पुन्हा परत करणार नाहीत. त्यामुळे चांगलं हेच होईल की तू तुझे दागिने तिला घालायला दे. तेवढ्यात ज्योती आणि अरुण आत आले. अरुण थोडा शांत दिसत होता. बाबा, ज्योतीचे दागिने सोडून आणले होते ना, त्यातले काही तिला द्या, ती लग्नात घालणार आहे. अरुण, कोणते दागिने? त्यांनी थंडपणे विचारलं. तू कोणत्या दागिन्यांबद्दल बोलत आहेस? जे तुम्ही लोकांनी स्वतःहून निलाम करायला सोडले होते. मग आता कोणते दागिने मागायला आलास? अरुण एक क्षण गप्प झाला.
पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, बाबा तुम्ही हे काय बोलताय? तुमच्या मुलाबरोबर असा व्यवहार करणार? दागिने तुम्ही सोडून आणले आहेत, मग परत द्या. तुम्ही आणले काय आणि मी आणले काय? एकच गोष्ट आहे. मनोजरावांचा संताप उसळले. कशी एकच गोष्ट आहे? तुझ्या तोंडून हे वाक्य निघालं तरी कसं? जर माझ्यावर संकट आलं असतं तर मी 100 वेळा विचार केला असता. बायकोचे दागिने गहाण ठेवताना मनाला किती यातना झाल्या असत्या, पण तू कोणतं असं संकट आलं होतं की विचार न करता, कोणालाही न सांगता दागिने गहाण ठेवलेस आणि निलाम व्हायलाही सोडून दिलेस? अरुणचा चेहरा सुन्न झाला. बाबा प्लीज, घरात पाहुणे आहेत. तुम्ही सर्वांसमोर तमाशा करू नका. तुम्हाला द्यायचे नसतील तर देऊ नका. ज्योती, कुणी विचारलं तर सांग की दागिने माझ्या सासऱ्याने काढून घेतले आहेत. किती कृपण आणि निर्दयी मुलगा आहे. आपण याला हे संस्कार दिले होते का? बापाच्या इज्जतीची सुद्धा काळजी नाही. किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हा. ह्याच्या अशा वागण्यामुळेच मी त्याला दागिने देताना 1000 वेळा विचार केला. मला तर याच्यावर जरा सुद्धा विश्वास राहिला नाही. जर तुला दागिने हवे असतील तर पैसे घेऊन ये. मी पैसे भरून हे दागिने सोडवले आहेत. अगोदर माझे पैसे दे, त्यानंतरच या दागिन्यांवर तुझा हक्क दाखव. बाबा, तुम्ही या दागिन्यांचं काय करणार आहात? का उगाचच तमाशा करत आहात? मी त्या दागिन्यांचं काहीही करेन, पण कोणत्याही परिस्थितीत ते तुला परत देणार नाही. तुला जर दागिने हवे असतील तर माझे पैसे परत कर, आणि जर एकदम पैसे देणं शक्य नसेल तर थोडे थोडे पैसे भरून एक दागिना घेऊन जा. खूप लाड केले, खूप सूट दिली म्हणून आज माझ्यासमोर उभं राहून तोंड वर करून बोलत आहेस. तुला लाज सुद्धा वाटत नाही? खूप वाद झाल्यानंतर अरुणला वाटू लागले की आता त्याला दागिने मिळणार नाहीत. त्यामुळे तो तेथून निघून जातो आणि ज्योती डोळ्यात पाणी आणून उभी राहते. मनोजरावांची नजर जेव्हा ज्योतीवर पडली तेव्हा त्यांनी नीताताईंना इशाऱ्याने म्हटलं, जाऊन तिला तुझे दागिने दे. थोड्याच वेळात नीताताई दागिने घेऊन आल्या. मनोजराव म्हणाले, ज्योती, जितकी चूक अरुणची आहे तितकीच तुझीही आहे. सासू सासरे एवढेही वाईट नसतात की संकट आलं तरी त्यांच्याशी चर्चा करायची नाही किंवा त्यांचा सल्ला घ्यायचा नाही. ही गोष्ट आमच्यापासून लपवून तू खूप मोठी चूक केली आहेस. आज तू तुझ्या सासूबाईंचे दागिने घाल. लग्नाचं घर आहे, जास्त तमाशा करण्याची गरज नाही. आणि त्याला जर दागिने हवे असतील तर आधी सगळी रक्कम परत करायला सांग. असं म्हणून मनोजराव बाहेर निघून गेले. इकडे मनोजरावांचं बोलणं ऐकून नीताताईंचं तोंड वाकडं झालं होतं. ज्योती गेल्यानंतर मनोजराव पुन्हा खोलीत आले. नीताताईंचा पडलेला चेहरा पाहून ते म्हणाले, नीता, मी समजू शकतो की तुला माझं बोलणं आवडलं नाही. तुला तुझ्या मुलावर आणि सुनेवर दया येत आहे, पण तू माझ्या नजरेतून बघ, मी बाप आहे, दुश्मन नाही. जर आज मी त्याला सहज दागिने दिले तर तो पुन्हा दागिने गहाण ठेवताना विचारही करणार नाही. जर मी एवढा कठोर निर्णय घेतल्यानंतर त्याला समजलं त्याच्यात जराही आत्मसन्मान असेल तर तो आपल्या बायकोसाठी नवीन दागिने तयार करून देईल किंवा पैसे देऊन सगळी दागिने परत घेऊन जाईल. कमीत कमी एवढं तरी झालं तरी त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं होतं. मग त्यासाठी मला त्याच्या नजरेत वाईट बनावं लागलं तरी काही हरकत नाही. शेवटी मी त्याचा बाप आहे. त्याच्या भल्याचा विचार माझ्याशिवाय दुसरं कोण करू शकतं? या घटनेनंतर जर त्याला जबाबदारी कळली तर त्याला आपल्या बायकोचं, आपल्या मुलीचं आणि संपूर्ण कुटुंबाचं महत्त्व उमगेल. तो त्यांच्या गरजा पूर्ण करू लागेल. 2 पैसे स्वतःजवळ साठवू लागेल. त्या दिवशी मला खरंच वाटेल की माझा मुलगा परत मिळाला. आणि नीता, तुझी शपथ घेऊन सांगतो, हेच काय, पण मी त्याच्या बायकोसाठी अजून दागिने तयार करून देईन. शेवटी आपल्याला त्या दोघांशिवाय दुसरं कोण आहे? पण सध्या तरी मी घेतलेला हा निर्णय अगदी बरोबर आहे. नीताताईंनीही विचार केला की त्यांच्या नवऱ्याचं बोलणं खरंच योग्य होतं. कधी कधी पालकांना आपल्या मुलांवर कठोर व्हावं लागतं. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते. दुसरीकडे ज्योती अरुणवर खूप चिडली होती. ती त्याला खऱ्या खोट्याचा जाब विचारत होती. अरुण, तुमची एवढीही लायकी नाही का की तुम्ही तुमच्या बायकोचे साधे खर्चही उचलू शकत नाही?
जर असं चालणार असेल तर मला सोडून द्या. मला असं आयुष्य जगायचं नाही. एवढा अपमान सहन करून मी कधीच जगू शकत नाही. तुम्ही बघत नाही का मी कसं राहते या घरात? इथे किती बायका आल्या आहेत त्यांच्याकडे बघा आणि माझ्याकडे बघा. तुम्हाला जराही जाणीव होत नाही का की माझ्या मनात काय चाललं असेल? बायकोच्या या शब्दांनी आणि आईवडिलांनी केलेल्या तिरस्कारामुळे अरुणला फार वाईट वाटलं. शेवटी तो घर सोडून निघून गेला. जाताना तो म्हणाला, जोपर्यंत मी तुझे दागिने परत करत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. अचानक त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी पुण्याला जावं लागलं. तो लग्नाच्या तयारीत असतानाच घर सोडून पुण्याला रवाना झाला. नीताताईंना मुलगा निघून गेल्याचं खूप दुःख झालं, पण मनोजराव मात्र दिवस रात्र देवासमोर प्रार्थना करत होते, देवा माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखव. जवळपास 1 वर्ष अरुण फक्त ज्योतिषीच बोलत होता. त्याचा आवाज ऐकण्यासाठी मनोजराव आणि नीताताई व्याकुळ झाले होते, पण त्यांच्या मनात समाधानही होतं की त्यांचा मुलगा आता योग्य मार्गावर चालत आहे. 1 वर्ष उलटून गेलं. अरुण आता एक प्रतिष्ठित कंपनीत स्थिर झाला होता. त्याने कठोर मेहनतीने स्वतःचं आयुष्य उभं केलं. पुण्यात राहून त्याचे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे साठवले होते. एक दिवस अचानक अरुण घरी परत आला. त्याच्या हातातल्या एका छोट्या बॉक्समध्ये काहीतरी होतं. घरात पाऊल टाकताच ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि नीताताईंनी दोघंही आश्चर्यचकित झाले. बाबा मी आलो. अरुणच्या आवाजात अभिमान आणि पश्चाताप दोन्ही होते. मनोजरावांनी त्याच्याकडे पाहिलं. काय रे, एवढ्या वर्षांनी आठवण झाली? अरुण त्यांच्या पायाशी बसला आणि त्या बॉक्समधून चमचमता एक छोटा हार बाहेर काढला. बाबा, हा हार मी ज्योतीसाठी बनवला आहे आणि हे, तो अजून एक पाकिट पुढे करत म्हणाला, तुमचे सगळे पैसे हे परत करत आहे. ज्योतीने तो हार हातात घेताच तिला आठवलं. ती रडत होती, तडफडत होती, पण आज तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. नीताताईंच्या डोळ्यातही अश्रू आले. मनोजरावांनी हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आज खरंच सांगतो, मला माझा मुलगा परत मिळाला. त्यांनी अरुणला घट्ट मिठी मारली. घरभर आनंद पसरला. आज फक्त दागिनेच परत मिळाले नव्हते, तर एका कुटुंबाचे तुटलेले नातेसंबंधही पुन्हा एकत्र आले होते. आई बाबा, मला समजलं, पैसा असो वा नसो, पण जबाबदारी ही प्रत्येक माणसाने पार पाडली पाहिजे. तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. आज मी जे काही आहे ते तुमच्या शिकवणीमुळेच आहे. ज्योतीने अरुणकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, तुम्ही फक्त माझा नवरा नाही, आता माझे घर आधारस्तंभही आहात. संपूर्ण कुटुंब एकत्र येताच घर पुन्हा प्रेमाने भरून गेलं. मनोजरावांचे डोळे आनंदाने चमकले. त्यांनी देवासमोर हात जोडले आणि पुटपुटले, देवा माझी प्रार्थना ऐकलीस. माझा मुलगा आता खरंच समजूतदार झाला. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.